नमस्कार सर्वांना. रफी यादे या आपल्या उपक्रमामध्ये रफी आणि सुनील दत्त या कॉम्बिनेशनचा भाग दुसरा यामध्ये आपण यांच्या काही गाण्यांच्या आठवणी करूया. या दुसऱ्या भागातले पहिली फिल्म आणि गाणं आहे 1963चा ये रास्ते है प्यार के. याचे संगीतकार होते रवी, गीतकार साहिर लुधियानवी आणि यातली सगळीच गाणी गाजली चांगली. तर यातलं रफी साहेबाचं एक सोलो आहे, तुम जिस पे नज़र डालो उस दिल का खुदा हाफिज, तुम जिस पे नज़र डालो उस दिल का खुदा हाफिज, कातिल के खुदा जाने बिस्मिल का खुदा हाफिज, तुम जिस पे नज़र डालो उस दिल का खुदा हाफिज. याच्यामध्ये अशोक कुमार, मोतीलाल, शशिकला आणि सुनील दत्त नायिका होती लीला नायडू. हा एक सस्पेन्स थ्रिलर होता, नानावटी खून खटल्यावर आधारित ये रास्ते है प्यार के. यानंतर 1964मध्ये आलेला प्रसाद प्रोडक्शनचा बेटी बेटे हा एक हृदयस्पर्शी फॅमिली ड्रामा पिक्चर होता. त्या काळात जेवढे फॅमिली ड्रामा पिक्चर आम्ही शाळकरी वयातले प्रेक्षक त्यावेळेसचे, आणि हे सगळे पिक्चर पाहायचं म्हणजे अगदी पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध खचून रडका असायचा असं आम्हाला तेव्हा वाटायचं. आणि पडद्यावर अगदी हृदयस्पर्शी प्रसंग चालायचे. विशेषतः त्यात लहान मुलं असले तर तो प्रसंग अधिकच गडद व्हायचा आणि मग आपण डोळे पुसत पुसत तो सिनेमा पाहायचा. तर अशा अनेक सिनेमातला एक सिल्वर जुबली पिक्चर होता 64चा बेटी बेटे. यामध्ये सुनील दत्त, त्यांची नायिका होती बी सरोजादेवी, मेहमूद, शोभा खोटे आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री जमुना. या मध्ये सुनील दत्त, मेहमूद आणि जमुना हे बहीणभाऊ असतात आणि त्यांच्या लहानपणीच्या बहिणीची भूमिका केली होती बेबी फरीदा यांनी. पुढे त्या अनेक चित्रपटामध्ये या बालतारका म्हणून त्यांनी खूप छान छान काम केलं होतं. तर या बेटी बेटीमध्ये एक दो पहलू वालं गीत आहे, आज कल में ढल गया. आपण ऐकूया रफी साहेबाच्या आवाजात, पडद्यावर सुनील दत्त आहे. खूप गमगीन गाणं आहे, दर्द भरं. आज कल में ढल गया दिन हुआ तमाम, तू भी सो जा सो गई रंग भरी शाम, आज कल में ढल गया. आता एवढं गंभीर गाणं झालं की त्याच्या अगदी उलट चालीचं शास्त्रीय रागातलं एक सुंदर असं लोकप्रिय गीत आहे. यामध्ये पडद्यावर सुनील दत्त आणि नायिका बी सरोजादेवी. राधिके तूने बंसरी चुराई, राधिके तूने बंसरी चुराई, बंसरी चुराई क्या तेरे मन आई, बंसरी चुराई क्या तेरे मन आई, नटखट गार मचाई मचाई रे राधिके तूने बंसरी चुराई. आणि यातलं गाजलेलं लोकप्रिय युगलगीत रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर, पडद्यावर सुनील दत्त आणि बी सरोजादेवी. या बेटी बेटीचे सुपरहिट संगीताचे संगीतकार शंकर जयकिशन. तर हे युगलगीत आहे, अगर तेरी जलवा नुमाई न होती, अगर तेरी जलवा नुमाई न होती, खुदा की कसम ये खुदाई न होती. बेटी बेटीनंतर लगेच त्या नेक्स्ट इयरला म्हणजे 1965ला आला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट गबन. यामध्ये साधना आणि सुनील दत्त यांची जोडी होती. मुंशी प्रेमचंदच्या कथेवर आधारित हा गबन सिनेमा होता.
संगीतकार होते शंकर जयकिशन. यामध्ये रफी साहेबाचं सोलो गीत आहे, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. आणि लता मंगेशकर रफी साहेबांच्या आवाजात एक ड्युएट आहे, त्याचं ओळी आहे, तुम बिन सजन बरसे नयन, जब जब बादल बरसे, मजबूर हम मजबूर तुम, दिल मिलने को तरसे. एकूणच तसं म्हणलं तर 60चं दशक हे सुनील दत्त साहेबांच्या कारकिर्दीतलं एक यशस्वी दशक असं म्हणता येईल. आणि याच वर्षी आलेला एक चित्रपट आहे गझल, ज्याचे संगीतकार होते मदन मोहन आणि सुनील दत्त साहेबांची नायिका होते मीना कुमारी. यातलं रफी साहेबाचं सोलो गीत आजही खूप लोकप्रिय आहे. रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. याच वर्षी आलेला आणखीन एक हिट चित्रपट खानदान. यामध्ये ओमप्रकाश, ललिता पवार यांचे रोल अतिशय प्रभावशाली होते आणि नायक नायिकेच्या जोडीमध्ये नूतन आणि सुनील दत्त, नंतर सहकलाकार प्राण, मुमताज अशी खूप कलाकार मंडळी यात होती. आणि हा सिनेमा संगीतकार रवी यांच्या संगीतांमुळं आणि गाण्यांमुळं खूप गाजला. गीतकार होते राजेंद्र कृष्ण. यामध्ये एक भक्तिगीत आहे जे आपण गोकुळाष्टमीला हमखास ऐकतो, बड़ी देर भई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला, बड़ी देर भई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला. आणि दुसरं ड्युएट आहे आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजात, पडद्यावर सुनील दत्त आणि नूतन. नील गगन पर उड़ते बादल आ आ आ, देख अभी है कच्चा दाना पक जाए तो खा. 1965 नंतर आलेला मेरा साया 1966मध्ये डायरेक्टर राज खोसला, संगीतकार मदन मोहन आणि सुनील दत्त साधना या जोडीचा एक सुपरहिट चित्रपट मेरा साया. यामध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी अगदी आजही टॉप गाण्यामधले आहेत, लोकप्रिय अशा. तर याच्यामध्ये एक रफी साहेबांचं गमगीन सोलो आहे आणि हे गाणंसुद्धा तेवढंच लोकप्रिय आहे. आपके पहलू में आकर रो दिए, आपके पहलू में आकर रो दिए, दास्ताने गम सुना कर रो दिए, आपके पहलू में आकर रो दिए. यानंतर आलेले काही चित्रपट होते सुनील दत्त साहेबाचे, मेहरबान, गौरी, भाई बहन, मेरी भाभी, प्यासी श्याम, भाई भाई, दर्पण आणि ज्वाला. हे 60 ते 70 दशकामधले. यातला एक 1969 साली आलेला चिराग नावाचा एक चित्रपट आहे, ज्यात आशा पारेख आणि सुनील दत्त संगीतकार मदन मोहन. यातले सुद्धा गाणे सगळे गाजले. त्यात एक दो पेहलूवालं गीत आहे, लता मंगेशकर आणि रफी साहेबांच्या आवाजात स्वतंत्रपणे आहे. त्याची ओळी, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों की तले,
तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. याशिवाय रफी साहेबांचा आवाज लाभलेला आहे चित्रपट आहेत अजून. यात ज्वाला, परिंदा, राम कसम, आहिस्ता, मुकाबला. यामध्ये एक आला होता 1973ला हीरा. आशा पारेख, सुनील दत्त यांची जोडी. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. आणि यातलं एक ड्युएट खूप गाजलं, आजही आवडीनं ऐकलं जातं. मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने, मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने, ओ भोली तू झूठ कहाँ बोली, प्यार में पड़ जाते हैं ऐसे परवाने, मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने. आणि 76 साली आलेला नागिन. याच्यामध्ये एक ड्युएट. तेरे इश्क का मुझ पे हुआ ये असर है, तेरे इश्क का मुझ पे हुआ ये असर है. तर रफी साहेब आणि सुनील दत्त यांचं कॉम्बिनेशन, फिल्मी सफर आणि गाण्यांच्या आठवणी आपण या एपिसोडमध्ये आठवलीत गाणी. आणि खूप छान वाटतात ही गाणी आज ऐकायला. तुम्ही पण आता जरूर ऐका सर्च करून सगळं. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. रफी साहेब आणि आणखीन एका हिरोसोबतची कारकीर्द, ती गाणी आठवूया. चॅनलला लाईक, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.